नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची इतक्या वेळापासून आपण वाट बघत होतो, अखेरीस बी फार्म आणि फार्म डी फर्स्ट इयर साठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची फायनल मेरिट लिस्ट अर्थात अंतिम गुणवत्ता यादी अवेलेबल झालेली आहे. कशा पद्धतीने चेक करायची यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईट वरती यायचंय. सीईटी सेलच्या वेबसाईट वरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल 2025-26 त्यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन मध्ये अंडर ग्रॅज्युएट आपलं बी फार्म आणि फार्म डी आहे त्या पोर्टल वरती जायचंय. त्या पोर्टल वरती गेल्यानंतर इथे खाली बघू शकता फायनल मेरिट लिस्ट 2025-26. तर यामध्ये महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट आहे. त्यामध्ये ज्यांनी सीईटीच्या मार्क्स वरती फक्त भरलेलं आहे त्यांचं येईल. आणि ऑल इंडिया मेरिट लिस्ट यामध्ये तुमच्या नीटच्या मार्क्स वरून जे काही तुमचं फायनल मेरिट स्टेटस आहे ते बघता येणार आहे. आणि अर्थात तुम्ही जर सीईटी आणि नीट दोन्ही दिला असेल तर दोन्हीमध्ये तुमचा मेरिट स्टेटस बघायचा आहे. कसं चेक करायचंय? या मेरिट लिस्ट मध्ये जायचंय, ओपन करायचंय, पीडीएफ फाईल ओपन होईल. अर्थात तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउझर असेल त्यामध्ये स्पेसिफिकली जर क्रोम ब्राउझर असेल तर बेटर यामध्ये यायचं आहे आणि फाइंड इन दिस पेज वरती जायचं आहे. आणि इथं जाऊन तुम्हाला तुमचा PH25 ने सुरुवात होणारा जो ऍप्लिकेशन आयडी आहे तो सर्च करायचा आहे किंवा तुम्ही तुमचं नाव टाकू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेरिट स्टेटस कळू शकतो. यामध्ये तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का बघा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये काय फरक येतो तर काही जणांनी त्यांचे काही डॉक्युमेंट आल्यानंतर पुन्हा त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जर अर्ज केला असेल तर थोडाफार कॅटेगरीचा मेरिट नंबर बदलत असतो, बाकी फारसा काही फरक पडलेला नसेल. आणि आपल्याला महत्वाचं काय आहे, फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे. आता एक 3-4 दिवसामध्ये आपल्याला कॅपराऊंडचं शेड्यूल अवेलेबल होईल अशी अपेक्षा करूया. जशा पद्धतीनं इथं तुम्हाला पीडीएफ फाईल मध्ये मेरिट स्टेटस बघता येतो तशा पद्धतीनं काही वेळात या ठिकाणी फायनल स्टेटस असा पर्याय येईल. अजून तो आलेला नाही, इथे फक्त प्रोव्हिजनल मेरिट स्टेटसचाच पर्याय दाखवत आहे. फायनल मेरिट स्टेटसचा पर्याय इथे येईल. मीन वाईल तुम्ही इथं मेन वेबसाईट वरती येऊन या ठिकाणी तुम्ही फायनल मेरिट स्टेटस जे आहे तुमचं ते या पीडीएफ मध्ये चेक करू शकता. आता या काही चुका असतील तर ते करेक्ट करता येत नाही, ते आपल्याला ग्रीव्हियन्स पिरियड मध्येच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही चुका होत्या त्या करेक्ट करायच्या. आता इतकंच की मध्ये तुमचे मार्क्स सगळ्या डिटेल्स बरोबर आहेत का चेक करा. मेरिट नंबर मध्ये काही फरक झालेला आहे का बघा. आणि तो का होत असतो, जर ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये काही जणांनी त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केला असेल तर तो फरक पडतो. आता कॅपराऊंडचं ज्यावेळेस शेड्यूल येईल त्यावेळेस तुम्हाला अपडेट केलं जाईल. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.